म्हणून पौल या ठिकाणी म्हणला की प्रीतीने भरलेला माणूस काय आहे, सहनशील आहे. दुसरं काय लिहिलं आहे पुढं, परोपकारी आहे. परोपकारी म्हणजे काय, हा उपकारशील दुसऱ्या भाषेमध्ये आहे का नाही. फक्त काही लोक हृदयामध्येच मनामध्येच अंतःकरणामध्येच उपकारशील असतात. ताई धन्यवाद बरं का, तुम्ही आमच्यासाठी हे केलं. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला मदत केली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हृदयात तेवढ्या पुरतं तेवढं बोल. पण परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की त्याची आठवण सदैव तुम्हाला आणि मला राहिली पाहिजे. सदैव त्या व्यक्तीने आपल्या दुःखात, त्रासात, संकटात, व्याधीत, वेदनेत, क्लेशात, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आणि मला एखाद्या व्यक्तीने मदत केलेली आहे, कारण त्याच्यामध्ये देवाचं प्रेम असल्या कारणानेच तो तुमच्या जवळ येतोय. लक्षात ठेवा. काल मी एका बंधूंबरोबर बोलत होतो आणि आमचा विषय चालू होता आणि तो म्हणतो की बंधू, आपण या पृथ्वी तलावरती सगळ्या गोष्टीचा आपल्याला अनुभव येत असतो. तुम्ही चांगलं पेरत राहिला तर चांगले माणसं तुमच्यासाठी उभे राहतील. लय मोठा नाही येतो, छोटासा मुलगा आहे, 14वीला. पण आपण ज्यावेळेस दुसऱ्यांसाठी पेरत असतो, आत्मिक जीवनात झालं, शारीरिक जीवनात झालं किंवा भौतिक जीवनात झालं, कोणाला कशाची गरज असते, कशाची गरज असते आपल्याला माहित आहे. आणि आपल्याला कशाची गरज आहे हे देखील आपल्याला माहित आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या देवाला देखील ते माहित आहे. हालेलुया. पण तुम्ही आणि मी पृथ्वी तलावरती असताना परमेश्वराच्या प्रेमाकडे पाहून दुसऱ्यांना मदत करायला शिकलं पाहिजे. असं आपण समजलं पाहिजे की आज ह्या माणसावरती हे संकट आहे किंवा समस्या आहे, दुःख आहे. कदाचित उद्या माझ्यावर पण येईल. कदाचित आज माझ्याकडे गाडी आहे, मी चालता चालता एखाद्याला जर गाडीवरती घेतलं आणि थोडीशी त्याला त्याच्या जागेवरती पोच केलं चालता चालता, तर काही फरक नाही पडत. अशाच्याने एखाद्या व्यक्तीचं आपण तारण करू शकतो. आमेन. त्याला देवबापाचं प्रेम आपल्यातून गाडीवर घेतल्यामुळे आणि त्याला त्या ठिकाणी पोच केल्यामुळे तो म्हणतो, बंधू धन्यवाद बरं का, खूप वेळच मी थांबलो, गाडीच लागत नव्हती, पण बरं झालं देवाने माझ्यासाठी तुम्हाला पाठवलं. आपल्याला माहित नसतं तो विश्वासू आहे किंवा नाही, पण त्याच्या मुखातून हे शब्द येतात. आमेन. त्याच्या मुखातून हे शब्द निघतात आणि त्यावेळेस तो व्यक्ती हृदयामध्ये आभार मानतो. आणि मग त्या मुलाला मी सांगत होतो, नेहमी लक्षात ठेवा, एक देवाकडे पाहून जीवन जगा. कारण देवाने तुम्हाला जन्माला घातलंय, देवाने मला जन्माला घातलेला आहे. आणि तुम्ही आणि हे जीवन जे आहे 70-80 वर्षाचं, हे त्या देवाकडे पाहून जगायला पाहिजे. मग त्याच्यात प्रार्थना, भक्ती सगळ्या गोष्टी आल्या XYZ. जर तुम्ही देवाकडे पाहून आता मदतीची एखाद्याला वेळ आली तर तुम्ही निघालेत, मी निघालो, चला एखाद्याला मदत करत आहे, एखाद्याला सहाय्य करत आहे, काही ना काही करत आहे आपण त्या व्यक्तीसाठी, त्या स्त्रीसाठी, तर निश्चित उद्या आपल्यासाठी देखील कुणीतरी उभा राहील. आपल्याला हे अनुभव आले पाहिजेत जमिनीवर की आपल्याला एखाद्याची सेवा कार्य करायची आहे, म्हणून त्या व्यक्तीकडे पाहून करायची नाही, त्याच्या चेहऱ्याकडे पाहून करायची नाही किंवा त्याच्या बिल्डिंगकडे पाहून करायची नाही, त्याची प्रॉपर्टी मालमत्ता किती याच्याकडे पाहून सेवा कार्य करायची नाही. पण त्याची सेवा कार्य जर आम्हाला करायची असेल, देवा तुझ्या प्रीतीचा अंश माझ्यामध्ये टाक बाबा. देवा तू माझ्या हृदयामध्ये ज्यावेळेस येशील त्यावेळेस मी त्या माणसाची, त्या स्त्रीची आनंदाने सेवा कार्य करू शकतो. अन्यथा नाही होणार माझ्याकडून ती सेवा कार्य.
येशू प्रभू की. आणि ही सेवा कार्य करत असताना ज्यावेळेस आपण एकमेकांना मदत करत राहतो, परमेश्वर देखील त्याचे अनुभव तुम्हाला आणि मला देतो. ज्यावेळेस तुम्ही आणि मी एखाद्या अडचणीत उभे राहतो, तुमच्या मदतीला कोणी नसतं, त्यावेळेस देव तुमच्या आणि माझ्या मदतीला कोणीतरी पाठवतो. मग आपल्याला काय आठवतं? देवा थँक्यू, मी त्या माणसाला मदत केली होती आणि मी आता मला जाण्यासाठी काही नाही किंवा मला काहीतरी अडचण आली, मी तुझ्याकडे पाहिलं देवा. त्या माणसाला, त्या बहिणीला, त्या आईला मी मदत केल्यामुळे मला जिथं मदत करणारा माझ्या ओळखीचा कुणी जरी नसला, तर देव कुणीतरी त्या व्यक्तीच्या स्वरूपात आमच्या मदतीसाठी त्या ठिकाणी पाठवतो. हे अनुभव असतात आम्हाला, कारण आम्हाला सेवा कार्य करत असताना प्रेमाने करायचे आहे, प्रीतीने करायचे आहे, आनंदाने करायचे आहे, स्वखुशीने करायचे आहे. फक्त तेवढ्या पुरते तेवढे आभार मानू नका त्या व्यक्तीचे. ब्रदर थँक्यू, भावा थँक्यू, पास्टर थँक्यू, तेवढ्या पुरते तेवढे नाही. तुम्हाला ज्या ज्या संकटात त्या व्यक्तीने मदत केलेली आहे त्याची आपल्याला सदैव आठवण राहिली पाहिजे. त्याला उपकार म्हणतात, पर उपकार. आम्ही ते विसरू शकत नाही. फर्स्ट उपकार, पहिले उपकार आमच्यावरती त्या प्रभूने केलेले आहेत. आम्ही पापी असताना, आम्ही गुन्हेगार असताना, आम्ही अपराधी असताना त्या प्रभूने आमच्यावर प्रेम केलेलं आहे. आणि असे उपकार आमच्या जीवनावरती केलेले आहेत, त्याचे उपकार आम्ही फेडू शकत नाही. माझ्या बरोबर आहात का तुम्ही? देवाचे उपकार फेडू शकता तुम्ही? एवढे उपकार केले देवाने आमच्यावर, ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि या उपकाराच्या आम्हाला फक्त शब्दात दिवशी आठवण नाही यायला पाहिजे. फक्त शब्दात दिवशी आम्ही प्रेम दाखवायला नाही पाहिजे. शब्दात दिवशी फक्त आम्ही पाहुणचार करायला नाही पाहिजे. शब्दात दिवशी फक्त आम्ही आज्ञाचं पालन करायला नाही पाहिजे. शब्दात दिवशी फक्त आम्ही देवाची स्तुती आराधना करायला नाही पाहिजे. बायबल वाचायला नाही पाहिजे. त्या देवाने अगणित उपकार जर आमच्या जीवनावरती केलेले आहेत, तर त्याच्या बरोबर आम्हाला सदैव राहणं गरजेचं आहे की प्रभू, आम्ही सदैव तुझी आठवण करत आहोत. खाताना, पिताना, उठताना, बसताना, चालताना, जाताना, येताना, काम करताना, व्यवसाय करताना, धंदा करताना, अरे प्रभूने माझ्या जीवनावर काय केलं आहे, प्रभूने माझ्यासाठी काय केलं आहे, देवाने माझ्यासाठी काय केलं आहे. पहिले उपकार त्याचे आहे. आणि त्याच्या उपकाराची जर तुम्हाला आठवण राहिली आणि त्याच्या उपकारामध्ये जर तुम्ही चालत राहिले, तर दुसरी गोष्ट आहे, ज्या माणसासाठी तुम्ही करतात, ज्या स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी तुम्ही करतात किंवा त्यांनी तुमच्यासाठी केलेलं आहे, ते तुम्हाला कधी विसरले नाही पाहिजेत. आणि तुमच्यासाठी जर केलं असेल, तुम्ही पण त्या व्यक्तीला कधीच विसरलं नाही पाहिजे. जर कल्पना करा, त्या व्यक्तीने जर आम्हाला मदत केली नसती तर आत्मिक जीवनात, समजा देवाकडे येण्यासाठी, त्या व्यक्तीने जर आम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमाविषयी सांगितलं जर नसतं, तर आज आपलं काय झालं? पण त्या व्यक्तीला आपण आज आठवतो का? प्रभू कुणीतरी आला होता बरं का, 10 वर्ष झाले माझ्या घरात आला होता, त्याने मला तुझ्याविषयी सांगितलं देवा. त्याची कधी प्रार्थनेमध्ये आपण आठवण करतो? येस, बोला. करतो आपण आठवण? मी रोज करतो. का? जर त्या व्यक्तीने मला त्या काळात सुवार्ता जर सांगितली नसती, तर आज मी इथं नसतो आणि मी पृथ्वीवर पण जिवंत नसतो आज. मी रोज आठवण करतो त्या भावाची की प्रभू थँक्यू ब्रदर, माझ्यासाठी तू आशीर्वादाचं कारण बनवलं. फक्त मी म्हटलं असतं का त्यांना, ब्रदर थँक्यू बरं का, तुम्हाला सुवार्ता सांगितली, मी तुमचे आभार मानतो, आणि आता विसरून गेलो त्यांना. तुमच्या आमचे संबंध नाही. आज पण मी जेव्हा जेव्हा सोनेला जातो, तेव्हा तेव्हा मी त्यांच्या घरी जातो. 15 मिनिटं, अर्धा तास का, ते असतील किंवा नसतील घरी, हे त्यांच्या आईला, पालकीनबाईला, त्यांच्या मुलांना मी भेटून येतो. रोज प्रार्थनेमध्ये तर आठवण करतोच आहे, पण ज्या लोकांनी मला सुवार्ता सांगितली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानले, प्रभूचे आभार मानले, आणि त्यांच्या घरी गेल्याशिवाय मी कधीच येत नाही. आज आपण विचार करा, या ठिकाणी बसलो असताना पहिली गोष्ट देव, आणि दुसरी गोष्ट देवाच्या नंतर तुम्हाला ज्या व्यक्तीने
गॉस्पल सांगितलंय, सुवार्ता सांगितली, किंवा तुम्हाला आर्थिकरित्या मदत केली असेल, पैशाच्या द्वारे मदत केली आहे ते पहा, हॉस्पिटलमध्ये असताना मदत केली ते पण दिवस आठवा, ज्यावेळेस तुम्हाला कोणी दवाखान्यात घेऊन जायला नव्हतं त्यावेळेस ते व्यक्ती देवाने तुमच्यासाठी उभे केले ते आठवा, तुमचं घर ताटातूट झालेलं असेल त्यावेळेस ते आठवा, तुमच्या घरातले लोक एखाद्या आजारी पडला असेल, मरणाच्या दाढीमध्ये असेल ते दिवस पण तुमचे आठवा. असे एक एक प्रश्न आठवा की कोणता व्यक्ती देवाने माझ्या जीवनात पाठवला आणि तो व्यक्ती माझ्या जीवनात माझ्या घराच्या संकटात आला त्यावेळेस त्यांनी मला कशी हेल्प केली, कशी मदत केली, कसं सहाय्य केलं, हे आपण कधीच विसरलं नाही पाहिजे. येशू प्रभू की कधीच आपण विसरायला नाही पाहिजे. का? देवाच्या वचनामध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे, दुसऱ्यांसाठी नेहमी तुम्ही काय करा, परोपकारी असणे. तुमच्यावर जे उपकार केलेले आहेत त्याची आठवण तुम्ही ठेवायची, एक देवाची आणि दुसरी देवाच्या नंतर कुणी आठवण केली त्या व्यक्तीची. आणि आता तुमच्यावर जसे उपकार कुणीतरी केलेले आहेत तसे तुम्हीही दुसऱ्यावरती उपकार करायचे, परोपकार त्याला म्हणतात. काय म्हणतात त्याला? बोला. हा, परोपकारी असणे म्हणजे दुसरा एखादा व्यक्ती असेल किंवा मनुष्य असेल त्याच्या नेहमी हितासाठी तुम्ही आणि मी कष्ट घेतले पाहिजे. ते देवाविषयी असू द्या, देवराज्याविषयी, त्याला वाढण्याविषयी किंवा देवाच्या राज्यात आणण्याविषयी ती एक गोष्ट असू द्या, जगिक जीवनाबद्दल पण असू द्या, काय तुम्हाला त्या व्यक्तीविषयी चांगलं करता येईल, भलं करता येईल, त्याचं दुसऱ्यांविषयी चांगलं 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 दुसऱ्याचं हित करण्याच्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत त्याला परोपकार म्हणतात. मी त्या बहिणीचं चांगलं पाहतो, मी त्या लेकराचं चांगलं पाहतो, जरी होत नाही मला माहित आहे पण मी प्रभूकडे प्रार्थना करतो की देवा तिचं चांगलं कर, देवा त्याचं चांगलं कर. कारण का? आपलं घर चांगलं करायला कोणतरी आलं ना, म्हणाल काय बेन, आपलं आत्मिक जीवन कोणीतरी चांगलं केलं. आत्मिक जीवनाच्या नंतर आपल्या घरातलं वातावरणात काही ना काही कोणीतरी आल्यामुळे बदललं. जर त्यांनी सांगितलं नसतं तर काय झालं असतं विचार करा. मग हा विचार करायचा आपल्या जीवनामध्ये की प्रभू जसं माझं चांगलं झालं ना, मला वाटतं माझं रुपयातलं आठाने चांगलं झालं देवा तुझ्या कृपेने, त्या माणसाच्या सांगण्यावरून मी ऐकलं आणि विश्वास ठेवला. माझी इच्छा आहे प्रभू त्याचं पण चांगलं. मी तुझ्याकडे प्रार्थना करतो देवा, तिचं जीवन मला पाहावत नाही, तिचं घर मला पाहावत नाही, तिचे मिस्टर दारू वगैरे पितात ते मला पाहावत नाही, एक्स वाय झेड असेल त्यांचं लाईफ, देवा त्यांचं चांगलं. याला म्हणतात प्रेम. दुसऱ्यासाठी आपला जीव ओतणं जे ख्रिस्ताने आमच्यासाठी केलेलं आहे. ख्रिस्ताच्या नंतर पाऊल या ठिकाणी हीच गोष्ट आम्हाला सांगित आहे की प्रीतीने भरलेला माणूस नेहमी दुसऱ्याच्या हितासाठी विचार करतो. माझं हित होतंय का नाही, माझं कल्याण होतंय का नाही याच्याकडे मी पाहत नाही, पण मला वाटतं समोरच्याचं भलं झालं पाहिजे. मी काय करू त्याचं भलं होण्यासाठी, आत्मिक जीवनात भलं करण्यासाठी मी काय मदत करू त्याला, तो कसा वाढेल प्रभूमध्ये, गाण्यामध्ये, वाजवण्यामध्ये, आराधनामध्ये, स्तुतीमध्ये, धन्यवादामध्ये, सुवार्ता सांगण्यामध्ये तो प्रभूमध्ये कसा वाढेल. शारीरिक जीवनात मी कशी त्याला मदत करू शकतो, घरात त्याच्या प्रॉब्लेम आहे, समस्या आहेत, हे आहे ते आहेत, मी कशी मदत करू शकतो देवा. कारण मी त्याच्याविषयी चांगला विचार करतो, तुम्हाला मदत करतो तर मी त्याला काहीतरी मार्गदर्शन करू शकतो, काहीतरी सल्ला देऊ शकतो. भावांना असं नका करू, असं करा, असं करायला नाही पाहिजे, तुम्ही असं करा. नेहमी आपल्या मनामध्ये दुसऱ्यांविषयी चांगले विचार ठेवा. कारण देवाने तुमच्या आणि माझ्यामध्ये कला कौशल्य यासाठी टाकलेलं आहे, स्वतःच फक्त फायदा पाहण्यासाठी नाही, दुसऱ्यांचा फायदा पहा. परोपकार त्याला म्हटलेला आहे. पाऊल या ठिकाणी या वचनाचा अर्थ असाच आहे, दुसऱ्यांसाठी तुम्ही चांगलं करण्यात झटा, उभे राहा,
प्रयत्न करा. नसेल तुम्हाला जमत तर उभे तरी राहा त्याच्या बरोबर कमीत कमी. माहित नाही तुमच्या बोलण्याने उभा राहिल्याने सुद्धा एखाद्या माणसाला टेका मिळतो. म्हणाल का आमेन? आधार मिळतो. नका का काही त्याला मदत करण्या. मास्टर आमच्याकडे काय हो देण्यासाठी पैसे नाही हे नाही. नका का ना सांग. पैसे नसू द्या काही नसू द्या पण तुमचा विश्वास येशू ख्रिस्तावरती आहे. तुम्ही त्याच्यासाठी फर्स्ट प्रार्थना करू शकता. दुसरी गोष्ट जगिक मदतीने नाही करू शकतात कमीत कमी उभा तर राहू शकतात त्याच्या बरोबर. भाऊ मी तुमच्या बरोबर उभा आहे. सिस्टर मी तुमच्या बरोबर उभा आहे. तर त्या माणसाला किती धीर येतो, किती आधार मिळतो. त्याचे पाय लटलटत असेल, थरथर काप होत असाल. मग देवाच्या वचनात काय लिहिलंय? दुसऱ्यांसाठी ज्यावेळेस आपण उभे राहतो त्या माणसाचे विचारसरणी लगी बदलून जातात. आता विचार करा, एखादा माणूस अचानक जर आत्महत्या करायला निघाला, आत्महत्या करायला निघाला आणि आत्महत्या करायला जर निघाला आणि अचानक प्रभूच्या आत्म्याने तुम्हाला प्रगटीकरण केलं, तो निघालाय आणि अचानक देवाच्या आत्म्याने रस्त्यावरती तुमची भेट घालून दिली. त्याचे विचार वेगळे. संपून टाकायचं गाडी खाली, जीव द्यायचा, नाही विहिरीत उडी टाकायची, काहीतरी करायचं. तो कंटाळलेला आहे. घरातल्या लोकांना इकडे तिकडे सगळीकडे कंटाळ्या, त्याला संपवायचं आपलं जीवन. पण देवाने तुम्हाला मला त्याच रस्त्याने पाठवलेला. त्याची तुमची आणि माझी भेट झाल्यानंतर काय होऊ शकतं सांगा. यस, तुम्ही त्याच्याबरोबर 5 मिनिटं जरी त्याच्या बरोबर उभे राहिले ना, त्याचे कितीही निगेटिव्ह विचार असेल आणि जीवन खलास करण्याच्या विचारामध्ये तो असेल, पण तुमच्या आणि माझ्या 5 मिनिटाच्या भेटीने त्याचे विचारसरणी पूर्ण बदलून जाते. तो आत्महत्या करणार नाही, तिसरी आत्महत्या करणार नाही, त्याने देवाने मला पाठवलं. मला माहिती आहे पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारामध्ये असं लिहिलं आहे, 2 राजांमध्ये एक स्त्री होती सिनेम काही नावाची. ती रोज पाहायची देवाचा सेवक. त्याचं नाव काय? काय होत? अलिशा होतं का एलिया होतं? अलिशा रोज देवाचा सेवक पायी 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 या ठिकाणून त्या ठिकाणी जात. रोज पाहायची रोज. असं लिहिलं आहे तिला लेकरू बाळ नव्हतं. 2 मजली 3 मजली त्या काळात इमारतीचं घर होतं. सांगितलं गेलंय चांगली श्रीमंत होती, शेती भीती त्या बाईला पुष्कळ काही प्रॉपर्टी होती. पण तिला देवाची ओळख नव्हती. काय? देवाची तिला ओळख नव्हती. तरी देखील देवाचा सेवक ज्यावेळेस रस्त्यावरून निघाला, रोज त्याला जाताना येताना पाहायचे. तिला कसं काय कळालं की हा देवाचा दास आहे, देवाचा सेवक आहे, देवाचा पुजारी आहे, देवाची उपासना करणार आहे? तिला कसं काय कळालं? अनुभव नाहीये, काहीच खात्री पण नाहीये. आम्हाला भरपूर मिळाली ती खात्री. रोज पाहायची आणि तिच्या मनात देवाने असा विचार टाकला की आपण ह्या देवाच्या सेवकाची रोज येतोय जातोय, रोज येतोय जातोय, खूप त्याचा प्रवास आहे, खूप जाणं येणं, थकत असेल त्याचा जीव, तर त्याच्यासाठी काहीतरी करू म्हणते, त्याची व्यवस्था करू. असं लिहिलंय पवित्र शास्त्रामध्ये. तिनं अन्न पाणी वस्त्र निवारा राहण्याची तिची त्या देवाच्या सेवकाची सोय केली. गेहाजी चित्तेची. हालेलुया. सगळेजण म्हणा हालेलुया. आणि एक दिवस त्या देवाच्या सेवकाने तिनं पाहिलं आणि ते त्याच्या संग बोलू लागले. आणि बोलताना म्हटली, महाराज तुम्हाला रोज जाताना येताना जाताना येताना मी रोज पाहत आहे, पण माझं हृदय तुमच्यासाठी तुटलं. बघा, विधर्मी बाई जिला देवाचा अनुभव नाही, देवाची खात्री नाही,
देवाची ओळख नाही, ती देवाच्या सेवकासाठी एवढी सेवा कार्य करण्यासाठी पुढे येते आणि तिचं हृदय त्या देवाच्या सेवकासाठी तळमळते. त्याचा प्रवास, त्याचा सेवा कार्य पाहून त्या दोघा जणांचं तिचं हृदय तुटतं. ओळख नसताना एवढा कळवळा कसा? तरी काही देवाचा अंश आपल्यामध्ये आहेच ना. अति अनुभव आल्यावर तरी मोठा आहे देवाचं प्रेम आपल्यामध्ये. आणि त्या देवाच्या सेवका संगतीनं वार्तालाप करून देवाच्या सेवकांना आपल्या माडीवरच्या खोलीमध्ये त्यांना ठेवलं. विधर्मी लोक देवाच्या सेवकाची काळजी घेतात, ज्यांना देवाचा अनुभव नाही. पण ज्यांना देवाची खात्री पटली वर्षानुवर्षना, ते लोक काय करतात प्रश्न आज आहे. आपल्यामधली प्रीती कुठं गेली, आपल्यामधला देव कुठं गेला, हा प्रश्न आपल्यामध्ये आहे. येशू प्रभू की क्वेश्चन पडतो ना. विधर्मी स्त्री सेवा कार्य करण्यासाठी पुढे येते, तर विश्वासणाऱ्या लोकांसमोर काय? तुमची प्रीती कुठं आहे आज? तुमचं प्रेम कुठं आहे? पवित्र आत्मा आपल्याला विचारतो. माडीवरच्या खोलीमध्ये दरवेळेस तो यायचा आणि राहायचा, दरवेळेस यायचा. देवाच्या सेवकाने गेहाजी त्या ठिकाणी राहायचा. ती सगळी त्याची काळजी त्याने घेतली, त्या ठिकाणी खाणं पिणं व्यवस्था सगळी केली. पण देवाचा सेवक हे विचार करत होता की ही स्त्री हे मला राहण्याची सुविधा, खाण्याची सुविधा, आंघोळीची सुविधा, सगळ्या गोष्टीची सुविधा ही माझ्यासाठी करते. ही कधी सभासद नाही, चर्चची मेंबर नाही, काही नाही, कधी प्रार्थनेला आली नाही, पण ही का करते? त्याच्या पाठीमागचं कारण काय? त्यावेळेस तो गेहाजीला असं म्हणतो, गेहाजी एक काम कर, त्या स्त्रीकडे जा आणि त्या स्त्रीला सांग की तुला काय पाहिजे का आमच्याकडून. हालेलुया. कारण आता ते जेवण करत आहे, खात पित आहे, सगळ्या गोष्टी करत आहे. पण आता देवाच्या सेवकाला देखील तो प्रीतीने भरलेला असल्या कारणानं त्या स्त्रीच्या चांगल्या करण्याविषयी त्याच्या मनामध्ये आदर वाटू लागला. तिला काहीतरी माझ्याकडून चांगलं करायला पाहिजे, चांगलं द्यायला पाहिजे. काय हवं या स्त्रीला, काय पाहिजे त्या स्त्रीला, कशाची गरज आहे या स्त्रीला, तो चांगलं करण्याची इच्छा बाळगायला लागला. ती माझं जर चांगलं करत आहे तर मी तिच्यासाठी चांगलं का नाही करू? आहे का तुमच्यामधील लोक आहे? जर लोक तुमच्यासाठी चांगलं करत आहे तर त्यांच्यासाठी चांगलं करण्याची तळमळ तुमची आहे का? सेवक जर तुमच्यासाठी चांगलं करण्याची तळमळ बाळगत आहे, तुम्ही सेवकासाठी चांगलं करण्याची तळमळ बाळगत आहात का? सेवकाच्या मनामध्ये तळमळ आली तिच्याविषयी. तिनं गेहाजीला पाठवलं, गेहाजी जा त्या स्त्रीकडे जा आणि त्या स्त्रीला सांग की तुला काय हवं आहे. ती स्त्री मला म्हटली नव्हती अलिशाला, देवाच्या सेवकाला, की मला लेकरू नाहीये, मला संतान नाही, मला वंशाचा दिवा नाही. कधीच ती म्हटली नाही एवढ्या दिवस सेवक येतोय जातोय राहतोय. कधीच विनंती केली नाही, प्रार्थना केली नाही, काहीच केलं नाही. तुम्ही कल्पना करा, तिच्या मनामध्ये काहीच विचार नाही असे. माझ्याकडे पहा सगळेजण, काहीच विचार नाही, काहीच आशीर्वादाची इच्छा देखील बाळगत नाही ती. तरी देवाच्या सेवकांची मनापासून ती सेवा कार्य करत आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या तिच्यासाठी जोरानं. आपल्याला आशीर्वाद मिळाले ना तर आपण पास्टरना करू, पास्टरना देऊ, खाऊ घालू, हे करू ते करू. मग मिळाले तर आपले प्रश्न आहेत, नाही मिळाले तर या स्त्रीकडून शिका ना. मिळालं तर देऊ ना पास्टरला, नाही मिळालं तर पास्टरला कुठून द्यायचं? काही मागितलं नाही. शेवटी गेहाजी त्या ठिकाणी गेला, ती म्हटली काहीच नाही, पण मला लेकरू बाळ नाही. काय मुद्दा आहे? तिला निरोप दिला गेहाजी जवळ, असिस्टंट पास्टर जवळ. गेहाजी म्हटले तुम्हाला लेकरू बाळ नाही का?
ठीक आहे, माझ्या सेवकांना, माझ्या पास्टरना मी सांगतो तुमचा निरोप. मध्यस्थी केली गेहाजीने आणि निरोप घेऊन वरच्या माडावरती आला आणि निरोप सांगितला की पालक साहेब, पास्टर साहेब, त्या बाईला जी तुमची सेवा कार्य करती, आपली सेवा कार्य करती, त्या स्त्रीला वंशाचा दिवा नाही, त्याला लेकरू नाही. मला माहित आहे, देवाचा सेवक, देवाच्या आत्म्याने भरलेला, देवाच्या प्रीतीने भरलेला देवाचा सेवक, त्या देवाच्या सेवकाने त्या स्त्रीला आशीर्वाद दिला. म्हणा आमेन. आशीर्वाद दिला, तुला येत्या वसंत ऋतूमध्ये तुला देव मुलगा दे. आणि आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये की अलीशा देवाचा सेवक जे काही बोलत होता त्या बोलण्याप्रमाणे तिला झालं. पण ती म्हटली नाही, आता अलीशा साहेब, जोपर्यंत तुम्ही मला मुलगा होत नाही तोपर्यंत तुम्ही थांबताय का? मग तोपर्यंत सोय करू का? नाही तर मग तोपर्यंत मग काहीतरी वेगळं. लेकरू नव्हतं तरी ती सेवा कार्य करत होती आणि लेकराचा आशीर्वाद दिला. त्यावेळी बायबल सांगते परमेश्वराने तिला अलीशाच्या आशीर्वादानं किंवा देवाच्या शब्दाच्या आशीर्वादानं देवानं तिला आशीर्वाद दिला, तिला लेकरू दिलं. देवानं कारण झालं त्या बाई, तिला ख्रिस्त कळाला, तिला परमेश्वर कळाला, तिला परमेश्वराची ओळख झाली. पण महत्वाची गोष्ट, तिनं प्रेम पाहिलं ना. परोपकारी. हालेलुया. पाऊल म्हणतो तुम्ही प्रीतीने भरलेले असा. प्रीतीने भरलेला व्यक्ती तिच्या कल्याणासाठी उभा राहील. तिला लेकरू झालं. झालाय का नाही? आशीर्वाद मिळाला का नाही? जीवनामध्ये ही गोष्ट करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. म्हणून देवाच्या लोकांनो, आपण देवाच्या प्रीतीने भरलेले लोक आहे आणि असे खूप लोक आहेत तुमच्या आणि माझी आज वाट पाहत आहे की त्यांना आशीर्वादाची गरज आहे. ते तुमची सेवा कार्य करतात, काही ना काही करतात, पण तुम्ही त्यांच्यासाठी काय करता? तुम्ही त्यांच्या आशीर्वादासाठी देवाकडे प्रार्थना करता की देवा एवढं केलंय, तेवढं केलंय, काही ना काही दरवेळेस गेलं, काही ना काही होत असतं. प्रभू तिच्या मनात काय, त्याच्या मनात काय, त्यांना तू आशीर्वाद दे. त्याच्या मनातल्या हृदयातल्या इच्छा पूर्ण कर. म्हणतोय का आपण? कधी झालं का असं? आमेन. येशू प्रभू की